मुंबईच्या गिरगावामध्ये मेट्रो स्टेशन जवळ बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात अडकली आहे. रस्ता खचल्यामुळे बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यामध्ये अडकली. गिरगाव ठाकूरद्वार सिग्नल जवळ मेट्रोचं काम सुरू आहे आणि या ठिकाणाहून ही बस जात होती. यावेळी रस्ता खचला आणि बस खड्ड्यात पडली. सुदैवाने यामध्ये प्रवासी जखमी झालेले नाहीयेत. कुठल्याही पद्धतीची जीवितहानी झालेली नाहीये. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत. निलेश, अशा पद्धतीने ऐन मुंबईमध्ये ऐन पावसाच्या तोंडावरती रस्ता खचून बीएसटी बस त्या खड्ड्यामध्ये अडकणं अत्यंत धोकादायक सर्वसामान्यांच्या दृष्टीने आहे. नक्की काय प्रशासनाचं काय म्हणणं याबद्दल कोणी काही येऊन स्पष्टीकरण दिलंय का? पूर्वी आज सकाळी 9:20च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. खरं तर आज शाळेचा पहिला दिवस आहे. शाळेत जाणाऱ्यांची संख्या याच वेळेला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात असते. बसचा वापर करणारी देखील मंडळी मोठ्या प्रमाणात असतात. कामाची वेळ आणि शाळेची वेळ ही एकच असते आणि त्यामुळं या रस्त्यावरून जाणारी रहदारी आपण जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. हे गिरगावचं मेट्रो स्टेशन आहे आणि या मेट्रो स्टेशनलाच ही घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. साधारणपणे 5 फूट खोल खड्ड्यामध्ये बसचं चाक गेलं. सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये. आता या ठिकाणी क्रेन आणण्यात आली आहे आणि क्रेनच्या माध्यमातून ही गाडी जी आहे ही बाजूला करण्याचं काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आपण स्थानिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की 2 ते 3 दिवसापूर्वी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी रस्त्याचं काम केलं. पाईपलाईन दुरुस्तीचं हे काम होतं आणि त्यामुळे इथं खड्डा मोठा खणण्यात आला होता आणि या खड्ड्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही पाहतोय आपण इथं खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाली पाणी निचरा झाला आणि त्यामुळं खालून माती वाहून गेल्यानं हा खाली पोकळी निर्माण झाली आणि रस्ता खचला असं स्थानिकांचं म्हणणं आहे. यासोबतच त्यांना आणखीन एक माहिती अशी दिलेली आहे की या मेट्रो स्टेशनला लागूनच एक साईड सध्या बांधकामाची साईड चालू आहे आणि त्या बांधकामासाठी एक मोठा खड्डा शेजारीच बिल्डिंगच्या खाली खणण्यात आलेला आहे आणि तिथं पाणी मोठ्या प्रमाणात साठलं. मुंबई महानगरपालिकेनं काढलेला जो खड्डा होता तिथून पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या खालून जात होतं मेट्रोच्या दिशेनं आणि त्यामुळं पोकळी खाली रस्ते निर्माण झाली. अजून ह्या रस्ता मी ज्या रस्त्यावर उभा आहे हा धोकादायक रस्ता आहे असंही त्यांचं म्हणणं आहे, कारण खाली पूर्णपणे माती गेल्यामुळं पोकळ भाग तयार झालेला आहे. आपण ज्यावेळेस तिथं जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस लक्षात आलं की एक मोठा खड्डा खाली तयार झाला आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये माती निघून गेल्यानं वाहून गेल्यानं पोकळी निर्माण झाली आणि रस्ता खचला असं स्थानिकांचं म्हणणं आहे. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आलेत, पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि स्थानिकांचा राग जो आहे तो शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीने सुरू आहे. सुरुवातीला हा रस्ता मोकळा करून देणं प्रायोरिटी आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की पलीकडच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे. ती सोडवण्यासाठी ही गाडी जी आहे ती या ठिकाणाहून काढण्याचं काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. स्थानिक पोलीसचे इन्चार्ज देखील या ठिकाणी आहेत, पालिकेचे कर्मचारी आहेत, मेट्रोचे देखील कर्मचारी आहेत. ज्यावेळेस आपण मेट्रोच्या कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस एकंदरीतच सध्याच्या घडीला प्रशासनाने दखल घेतलेली आहे आणि त्यानंतर रहदारी पुन्हा एकदा पूर्ववत करण्याचा प्रयत्न चालू आहे असं दिसतंय. धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल.